2025 वर्षातले पहिले 3 महिने संपलेले आहेत आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने जो प्रवास आपण करत आहोत त्या प्रवासातला बराचसा कालावधी हा निघून गेलेला आहे। उरलेल्या दिवसांमध्ये आपण नक्की काय करायला पाहिजे ज्याच्यामुळे आपण आपल्या स्वप्नाच्या जवळ अगदी जवळ जाऊन पोहोचू, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी। कंबाइंड ग्रुप सी चा पेपर, त्याचबरोबर कंबाइंड ग्रुप बी चा मुख्यचा जो पेपर आहे त्याच्यासाठी उरलेला कालावधी विचारात घेता आपल्याकडे जो काही वेळ आहे त्याच्यामध्ये आपला अभ्यास आणखी प्रभावीपणे आपण कशा पद्धतीने करू शकू आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्या अभ्यासामध्ये असायलाच हव्यात त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिली गोष्ट तर कंबाइंड ग्रुप सी चा जो पेपर आहे त्याची डेट 1 जून आहे, हे तुम्हाला माहिती असेल। खरं तर एक्झाम पुढे गेली आहे ही गोष्ट बऱ्याच जणांना जरी असं वाटत असेल की एक्झाम पोस्टपोन होत राहते त्यामुळे अभ्यास होत नाही, तरी सुद्धा ज्यांना कोणाला असं वाटत होतं की माझं होईल की नाही किंवा ज्यांच्याकडे थोडाफार कॉन्फिडन्स कमी होता त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी होती की एक्झामची डेट पोस्टपोन झालेली आहे, म्हणजे उरलेल्या कालावधीमध्ये तुम्ही आता खूप चांगल्या पद्धतीने ॲटलिस्ट त्या विषयांची तयारी करू शकाल जे सब्जेक्ट तुमचे वीक आहेत, त्यांची तयारी करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्राचा कालावधी मिळाला। मुख्य परीक्षेचा विचार केला तर यापूर्वी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये आपल्याला काही दिवसांचा गॅप पाहायला मिळायचा, काही दिवसांचा कालावधी आपल्याला मिळत होता। मात्र आता एकाच दिवशी दोन्ही पेपर होणार आहेत, त्यामुळे आपली तयारी करताना आपल्याला अशा पद्धतीने करायची की आपण एका दिवशी दोन्ही पेपर जे आहेत ते व्यवस्थितपणे टॅकल करू शकू आणि आपला स्कोर चांगला येईल। आता आपण ग्रुप सी च्या दृष्टीने बोलणार आहोत। 1 जूनला पेपर होणार आहे। अशा कुठल्या गोष्टी आहेत, असे 3 मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे ज्याची काळजी तुम्हाला तुमच्या अभ्यासात घ्यायची, जेणेकरून ग्रुप बी मध्ये जसा खूप चांगला स्कोर आलाय खूप विद्यार्थ्यांचा, त्या पद्धतीने ग्रुप सी मध्ये तुमचा स्कोर चांगला येईल। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे PYQ ॲनालिसिस खूप प्रॉपरली करा। आता याच्यामध्ये वेगळं काय आहे असं बऱ्याच जणांना वाटेल की PYQ ॲनालिसिस तर कॉमन गोष्ट आहे, हे सगळेच जण सांगतात, पण PYQ ॲनालिसिस कुठल्या पद्धतीने करायचं, त्याची योग्य मेथड काय आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे। बरेच विद्यार्थी PYQ ॲनालिसिस करतात, बरेच विद्यार्थी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जे असतात ते सॉल्व करतात अगदी टाईम लावून, बरेचसे विद्यार्थी टेस्ट लावतात, पण तरीसुद्धा अपेक्षित तो स्कोर येत नाही। त्याच्या पाठीमागचं रिझन हे असतं की एक्झॅक्टली ॲनालिसिस कसं करायचं हेच माहिती नसतं। याच्याबद्दल तर ऑलरेडी मी काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, जर तुम्ही ते पाहिले नसतील तर ते पाहून घ्या। तरीही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, PYQ ॲनालिसिसचा एक सेपरेट व्हिडिओ मी पुन्हा एकदा अपलोड करेन, ठीक आहे। PYQ ॲनालिसिस इम्पॉर्टंट का आहे? 2 फेब्रुवारी 2025ला जी कंबाइंड ग्रुप बी 2024ची पूर्वपरीक्षा झाली त्या पेपरमध्ये 75 पेक्षा जास्त प्रश्नांचा संदर्भ आपल्याला डिरेक्टली PYQ मधून पाहायला मिळतो आणि हे मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवलेलं होतं ज्यावेळेला 2 फेब्रुवारीचा पेपर झाला, त्याच्यानंतर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला 75+ प्रश्नांचा सोर्स एकच कसा आहे ते सुद्धा सांगितलेलं होतं। सो ग्रुप सी ला सुद्धा सेम गोष्टी तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे। PYQ ॲनालिसिस करताना ग्रुप सी साठी एक महत्त्वाची काळजी घ्या, ते म्हणजे फक्त ग्रुप सी चे पेपर्स ॲनालिसिस न करता ग्रुप बी चे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते सुद्धा ॲनालिसिस करा। मेन्सचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत PSI, STI, ASO, SR लास्ट टाइम झालेली, कंबाइंड ग्रुप सी याचे जे मेन्सचे पेपर आहेत याच्यामध्ये हिस्ट्रीचे जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, जॉग्रफीचे क्वेश्चन्स आहेत, पॉलिटीचे क्वेश्चन्स आहेत, मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत, या प्रश्नांचा अतिशय डीपमध्ये अभ्यास करा। त्याच्यातून बरेचसे क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला रिफ्लेक्ट झालेले पाहायला मिळतात, काही क्वेश्चन्स तर रिपीटसुद्धा झालेले पाहायला मिळतात। म्हणून अभ्यासामध्ये PYQ हे असायलाच हवेत, पण त्याच्यासोबत एक गोष्ट काळजीपूर्वक पाहिजे की PYQ करायचं म्हणजे जस्ट रट्टा मारो असं न करता व्यवस्थितपणे डीपमध्ये त्याचा ॲनालिसिस करणं तुम्ही गरजेचं आहे। जर PYQ ॲनालिसिसची बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर ॲपवरती आपल्याकडे PYQ ॲनालिसिसचा एक कोर्स अवेलेबल आहे 70 डेजसाठीचा। तो ॲक्च्युली 70 डेजसाठीचं टार्गेट होतं, पण जर कालावधी कमी आहे, जवळपास 54 दिवस तुमच्याकडे आहेत, जर तुम्ही करू शकत असाल कंप्लीट तर त्याच्यामध्ये तुम्ही कंबाइंड ग्रुप बी आणि सीचे जे प्रीचे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचा ॲनालिसिसचे व्हिडिओज पाहू शकता। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे रिव्हिजन। आपण कुठलीही गोष्ट ज्यावेळेला रिवाइज करतो प्रॉपरली, खूप वेळा रिवाइज करतो तर तो कंटेंट आपल्या जास्त कालावधीसाठी लक्षात राहतो,
पण इथे अगेन बरीचशी मुलं अशी भेटतात की जे सांगतात की मॅम 10 रिव्हिजन झाल्या होता, मॅम 7-8 रिव्हिजन झालेल्या होता, मात्र तरीसुद्धा रिझल्ट आलेला नाही. रिझन काय असू शकतं? आपण प्रयत्न करतोय, आपण मेहनत घेतलेली आहे, पण रिझल्ट आला नाही. याचा अर्थ त्या मेहनतीमध्ये किंवा त्या मेहनतीला योग्य दिशा नव्हती, काहीतरी आपलं चुकलं आहे. रिव्हिजन करणं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की तीच गोष्ट परत एकदा वाचायची. फक्त रीरीडिंग करणं म्हणजे रिव्हिजन नाही. रिव्हिजनचे काही सायंटिफिक टेक्निक्स असणारा एक व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केलेला होता. डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इन्स्क्रीनला मी लिंक देईन. रिव्हिजन टेक्निक्स जे आहे त्याचा व्हिडिओ पाहून घ्या आणि त्या टेक्निक्स फॉलो करूनच तुम्ही रिव्हिजन करा. त्या पद्धतीने रिव्हिजन कराल तर जो कंटेंट तुम्ही अगोदर अभ्यासलेला आहे, जो कंटेंट तुम्ही रिवाईज केलेला आहे, त्याच्यावरचे क्वेश्चन्स तुमचे चुकणार नाहीत. तिसरी आणि युनिक मेथड म्हणेन मी. जनरली ही मेथड कोणी सजेस्ट करत नाही, बट त्या मेथडचा मला खूप जास्त फायदा झाला. असे वॉरियर्स जे ऑलरेडी माझ्यासोबत टीममध्ये काम करत होते, त्या वॉरियर्सना या मेथडचा फायदा झालेला आहे. म्हणून ही थर्ड मेथड मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि ती मेथड म्हणजे क्वेश्चन्स तुम्हाला स्वतः प्रिपेअर करायचे आहेत. म्हणजे काय? एखादा टॉपिक आहे, आता हे टॉपिक सिलेक्ट कुठून कराल? PYQ ॲनालिसिसवरून. लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही PYQ ॲनालिसिस करताय, इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत हे तुम्हाला तिथेच समजतं. बरेचसे विद्यार्थी काय करतात? अख्खंच्या अख्खं पुस्तक वाचतात, अख्खंच्या अख्खं पुस्तक रिवाईज करायचा प्रयत्न करतात. पण 80-20 वाला रूल तुम्हाला माहिती असेल. 20% सिलेबसवरतीच 80% क्वेश्चन्स येत असतात. तो 20% सिलेबस तुम्हाला ओळखता आला पाहिजे आणि तो ओळखता येण्यासाठी PYQ ॲनालिसिस मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता या PYQ ॲनालिसिसवरून जे इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला समजले, करायचं काय की त्या इम्पॉर्टंट टॉपिकवरचे PYQ तर तुम्ही केलेले आहेत, कुठले कुठले क्वेश्चन्स ऑलरेडी येऊन गेलेले आहेत हे तुम्हाला माहिती आहे, ते तुम्ही अभ्यासलेले आहेत. थोडंसं डोकं लावायचं आणि या टॉपिकवरती कुठले क्वेश्चन्स बनू शकतात, म्हणजे संभाव्य प्रश्न काय असू शकतात, जे ऑलरेडी विचारलेले आहेत ते तर तुम्ही अभ्यासलेलेच आहेत, मात्र या व्यतिरिक्त कुठले क्वेश्चन्स बनू शकतात याच्यावरती थोडा विचार करायचा आणि त्या टॉपिक नंतर स्वतः त्याच्यावरचे MCQ तयार करायचे. जरुरी नाही की तुम्ही एखादा क्वेश्चन तयार केला तर त्याचे 4 ऑप्शन पण तुम्ही फाइंड आउट करत बसाल, बट ॲटलिस्ट 1 लाइनर क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्ही फ्रेम करून ठेवायला काहीच हरकत नाही आहे. एका चॅप्टरवरती समजा तुम्हाला ऑलरेडी तुम्ही PYQ अभ्यासताय, तिथे तुमच्या लक्षात आलं की या टॉपिकवरती 20 प्रश्न विचारलेले आहेत, तुम्ही आणखी 20 प्रश्न त्या टॉपिकमधून फाइंड आउट करायचा प्रयत्न करा की या टॉपिकमधला असा कुठला पार्ट आहे का की ज्याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो. त्या पद्धतीचा प्रश्न विचारलेला नाही आहे आयोगाने. ते 20 क्वेश्चन स्वतः फ्रेम करा आणि मग पहा की ज्यावेळेला पेपर तुमच्या हातात येतो तुम्हाला इतका आनंद होईल की ज्या गोष्टी तुम्ही इमॅजिन केल्या होत्या, ज्या गोष्टी तुम्ही स्टडी केलेल्या, ज्या गोष्टींबद्दल तुम्ही विचार करत होता, जे तुम्हाला एक्सपेक्टेड होतं तेच तुम्हाला पेपरमध्ये दिसेल. कारण ज्या 20% सिलेबसवरती क्वेश्चन्स येणार आहेत त्याच्यातला एकही पॉईंट तुमच्याकडून राहून गेलेला असणार नाही आहे. ते तुम्ही सगळं केलेलं असणार आहे आणि ते अशा पद्धतीने केलेलं असणार आहे की ते तुम्हाला एक्झाममध्ये ज्यावेळेला प्रश्न येतील त्यावेळेला तुम्हाला ते ॲक्युरेट तिथे आठवणार आहे. कारण बऱ्याच स्टुडंट्सचा हाही प्रॉब्लेम होतो. अभ्यास असतो इन जनरल, ज्यावेळेला डिस्कशन सुरू असतं स्टुडंटसोबत, फ्रेंड्ससोबत, त्यावेळेला सगळं काही येत असतं, पण एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर गडबड होते. सो याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा प्रिपेअर्ड असणं गरजेचं आहे. सो तुम्ही जर मेंटली स्टेबल असाल त्या 1 तासामध्ये तर ऑब्वियसली सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवतात, पण त्याच्यासाठीची प्रॅक्टिस तुमची आधी असणं गरजेचं असतं. आणि जेव्हा तुम्हाला माहिती असतं की हां तुम्ही एवढे सगळे क्वेश्चन्स तुम्ही स्वतः फ्रेम केलेत, सो त्याच्यातूनच क्वेश्चन येणार असतात, त्यामुळे एखादा क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स येऊ शकतो, पण त्या एका क्वेश्चनवरती तुमचा मेरिट, तुमचा स्कोर ठरत नसतो. सो बाकीचे जे क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनला तुम्ही इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ 1 वर्ष आयोगाने प्रश्न विचारलेला होता, खालीलपैकी कोणती एक व्यक्ती लेफ्ट हँडेड होती किंवा नव्हती, अशा स्वरूपाचा एक प्रश्न होता. आणि त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांची नावं दिलेली होती, जसं की महात्मा गांधीजींचं नाव होतं, अमिताभ बच्चन यांचं नाव होतं, आय थिंक अब्राहम लिंकन यांचं पण नाव होतं. मग असा एखादा क्वेश्चन आला की तो क्वेश्चन तिथे आपल्याला इतकं असं म्हणजे एक्झाम हॉलमध्ये तो क्वेश्चन आपल्याला इतका परेशान करतो, इवन त्याच्यानंतर सुद्धा की आपण अशा काहीतरी गोष्टी शोधायला लागतो अभ्यासाच्या बाबतीत. किंवा जर्सी नंबर 10 याच्यावरती एक आयोगाने प्रश्न विचारलेला, सचिन तेंडुलकर यांची जर्सी, आणि मग
त्या नंबरची जर्सी आणखी कोण कोण घालत होते याच्याबद्दलचा प्रश्न होता. सो आपण काय करतो ना, मग आपल्या आजूबाजूला किंवा अभ्यास करताना आपण अशा अतरंगी गोष्टी शोधायला लागतो. एखादा क्वेश्चन तसा असतो, पण आपण त्याच गोष्टी जास्त प्रमाणामध्ये शोधायला लागतो. जेव्हा की उरलेले 99 प्रश्न जे असतात ते आपल्या पुस्तकातून, आपल्या आवाक्यातले, आपल्या रोजच्या वाचनातले असतात. त्यातलेही बरेचसे प्रश्न आपले चुकलेले असतात, पण ते प्रश्न किंवा त्याच्यावरती आपण जास्त विचार करत नाही. आपण अशा प्रश्नांवरती जास्त विचार करतो ज्याचा जनरली आपल्याला रेफरन्स इझिली सापडत नाही, किंवा जे आपल्या रेग्युलर रेफरन्स बुकमध्ये त्या गोष्टी नसतात आणि आपल्याला वाटतं की आपल्या अभ्यासासाठी मात्र ते जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मग त्याच्यासाठी आपण खूप जास्त टाईम जो आहे तो तिथे खर्ची घालत असतो, पण त्याचं आउटपुट तितकंसं नसतं. सो या गोष्टींची जर काळजी तुम्हाला घेता आली तर डेफिनेटली तुमचा रिझल्ट येईल. हेच तर रिझन आहे की बरेचसे स्टुडंट जॉब करतात, बऱ्याचशा गृहिणी आहेत, तितकासा वेळ देऊ शकत नाहीत, पण तरीसुद्धा थोडासा वेळ देऊनसुद्धा त्यांचा रिझल्ट लवकर येतो, कारण ते इम्पॉर्टंट कुठलं आहे त्यालाच जास्त इम्पॉर्टन्स देतात आणि तेच परफेक्टली करत असतात. जेव्हा की ज्यांच्याकडे फुल टाईम वेळ असतो, ज्यांच्याकडे म्हणजे पूर्ण वेळ आहे की हां मला करायचं आहे किंवा मी फक्त आणि फक्त स्टडीज करत आहे, त्या मुलांचं असं होतं की हां वेळ आहे, हेही करूया, तेही करूया, तेही करूया, आणि याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की जो इम्पॉर्टंटवाला पार्ट आहे त्याला तितकासा वेळ दिला जात नाही आणि म्हणून मग रिझल्ट येत नाही. सो या गोष्टींची काळजी घ्या. PYQ ॲनालिसिस कंपल्सरी करायचं, बट ते योग्य मेथडनी करा. मेथड माहिती नसेल मेसेज करा, कमेंट करा, मी तुम्हाला डेफिनेटली ॲनालिसिसची योग्य मेथड कुठली आहे ते सांगेन. जर खूप जास्त प्रॉब्लेम येत असेल, कमी कालावधी आहे, हवी असेल तर आपली ॲनालिसिसची बॅच आहे. त्याच्यामध्ये अवघड घटकांच्या ट्रिक्स पण दिलेल्या आहेत. खूप जे असं क्लिष्ट वाटतं समजायला ते इझी करून सांगितलेलं आहे. बरेचसे टॉपिक तर म्हणजे फक्त क्वेश्चनचा ॲनालिसिस न करतात त्या टॉपिकचं लेक्चर जे आहे ते तिथे प्रोव्हाइड केलेलं आहे. दुसरा मुद्दा, रिव्हिजनचे सायंटिफिक टेक्निक्स जे आहेत ते वापरा. रिव्हिजन म्हणजे फक्त परत परत मी वाचत बसेन हे करू नका, कारण त्याचा फायदा होत नाही. आणि तिसरी गोष्ट, कुठल्याही टॉपिकवरती आयोगाने विचारलेले प्रश्न प्लस त्या टॉपिकवरती आणखी कुठले प्रश्न बनू शकतात ते प्रश्न स्वतः प्रिपेअर करा. लक्षात ठेवा की ज्यावेळेला एखादी गोष्ट तुम्ही स्वतःहून करतात त्यावेळेला त्या गोष्टीमध्ये तुम्हाला म्हणजे जे आपण म्हणतो ना त्यात माझा हातखंड आहे, ते स्किल तुम्हाला प्राप्त होतं. तुमचं लॉजिक डेव्हलप व्हायला मदत होते, कारण एक्झामिनर किंवा पेपर सेटर जो आहे तो कशा पद्धतीने तिथे क्वेश्चन काढू शकतो हे तुमच्या डोक्यामध्ये फिट होतं आणि त्यामुळे मग जो क्वेश्चन तुमच्या समोर येतो बऱ्याचदा त्याचा आन्सर जरी माहिती नसेल तरीसुद्धा तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता. म्हणून स्वतः हा प्रश्न मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला त्या टॉपिकवरती काढता आले तर त्याच्यासाठी ट्राय करा. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या एक्झामसाठी तुम्ही कशी तयारी केली पाहिजे याच्याबद्दल बोललो. जे विद्यार्थी ग्रुप बीच्या मेन्सची तयारी करत आहेत, पेपर 1साठी मी ऑलरेडी मराठी इंग्लिशसाठी एक चॅलेंज घेतलेलं आहे ॲपवरती. ते चॅलेंज आत्तासुद्धा अवेलेबल आहे. जर तुम्ही ॲडमिशन घेतलेलं नसेल आणि घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. आणि कंबाईंड ग्रुप सीसाठी मात्र फक्त क्वेश्चन पेपर ॲनालिसिसची जी बॅच आहे तीच फक्त अवेलेबल आहे. सो ॲपवरून, आपला ॲप आहे वॉरियर ऑफिसर म्हणून, तिथून तुम्ही ती बॅच परचेस करू शकता. बाकीच्या स्टडी रिलेटेड काही इश्यूज असतील, काही प्रॉब्लेम येत असतील तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रॉब्लेम्स माझ्यासोबत शेअर करू शकता. जेवढं शक्य आहे तेवढं मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि त्यासोबतच या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.